आज आपण बघणार आहोत ध्यानमुद्रा। तर्जनी आणि अंगठा यांची टोकं एकमेकाला जुळवल्यानंतर जी आकृती तयार होते तिला ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा असं म्हणतात। यावेळेला तुम्हाला नाडीचे ठोके तिथे जाणवतात, जोरात दाब द्यायची आवश्यकता नसते। ही मुद्रा आता कुणी करावी तर कुणीही करावी, याला कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे। कधी करावी तर सकाळ दुपार संध्याकाळ ज्यांना ध्यानधारणेसाठी करायचे त्यांनी ती 45 मिनिटं केलेली चालते, परंतु आपल्याला रोजच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्ती मिळवायची असते, म्हणून अशा वेळेला आपण ही मुद्रा सकाळ दुपार संध्याकाळ 15 मिनिटं केली तरी आपल्याला तिचा चांगला फायदा होतो। मात्र याचे फायदे काय आहेत तर स्मरणशक्ती वाढते। ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी ही मुद्रा झोपण्यापूर्वी अर्धा तास केली तर रोजच्या सरावामुळे त्यांना ती शांत झोप लागू शकते। तणावापासून मुक्ती होते, स्मरणशक्ती वाढते, बुद्धी तल्लख होते, तजेला येतो, मानसिक स्थिरता मिळते। मायग्रेन किंवा डोकेदुखी या विकारांच्यामध्ये सुद्धा आपल्याला या मुद्रेचा फायदा होतो, कारण की तणावामुळे निर्माण झालेली डोकेदुखी असू शकते। सध्याचा हा काळ जो आहे हा सर्वांसाठीच ताणतणावाचा काळ आहे, त्यामुळे ही मुद्रा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी करावी। पार्किन्सन, पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवात हे जे वातविकार आहेत याच्यामध्ये सुद्धा ही मुद्रा केली तर त्याचा फायदा होतो। त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की कामधेनूसारखी सर्व गुण संपन्न अशी ही ध्यानमुद्रा आहे आणि तिचा लाभ आपण सर्वांनी जरूर घेतला पाहिजे।